जय रघुवीर समर्थ मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ज्या हनुमंतरायाची स्तुती स्तवन आपण आता ऐकलं, त्याच हनुमंतरायाची एक नाही 13 स्तोत्र श्री समर्थांनी रचलेली आहेत आणि म्हणून समर्थ रचित 13 स्तोत्रांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। त्यातल्या 6 स्तोत्रांचा विचार झाला आहे। आता आपण पुढच्या स्तोत्रांचा विचार करूया। मुळात स्तोत्र म्हणजे काय? अगोदर स्तोत्र म्हणजे स्तवन, स्तवन म्हणजे स्तुती। त्याच्या हनुमंताच्या पराक्रमाची, शौर्याची, धैर्याची, त्याच्या दास्यत्वाची, सर्व प्रकारच्या गुणांची स्तुती या 13 स्तोत्रातून समर्थांनी केलेली आपल्याला दिसून येतात। का बरं? तर समर्थ आणि हनुमंत यांच्यातला जो संबंध आहे तो अतिशय भावमधुर संबंध आहे। त्यांनी त्याला कीलक म्हटलं आहे। कीलक म्हणजे किल्ली। जेव्हा एखादी तिजोरी उघडायची असते तेव्हा काय लागतं आपल्याला? आपल्याला लागते किल्ली। तर रामप्रभू हा खजिना आहे आणि हा खजिना उघडण्यासाठी हनुमंतरूपी कीलक आपल्याजवळ पाहिजे। आणि हे लक्षात घेऊन समर्थांनी हनुमंताची खूप छान प्रकारे या 13 स्तोत्रातून स्तुती केलेली आहे। 7वं जे स्तोत्र आहे त्याच्यापासून आता आपण सुरुवात करूया। ते स्तोत्राचं नाव आहे पुच्छकेतूचा पराक्रम। पुच्छ म्हणजे शेपूट। तुम्हाला यापूर्वी माहीत आहे की श्रीहरींनी ज्या वेळेला अवतार घ्यायचं ठरवलं रामाच्या रूपानं, त्यावेळेस त्यांनी महादेवांना विनंती केली की मी आता भूमीवर अवतार घेणार आहे आणि आपणही माझ्या मदतीला अवश्य यावं। महादेवांनी अर्थातच ते मान्य केलं आणि 11वा रुद्र या रूपाने त्यांनी भूमीवर यायचं निश्चित केलं। आता ते भूमीवर येणार म्हटल्यावर पार्वती माता येणारच। त्यांनी हट्ट धरला की मी पण आपल्याबरोबर येणार। तेव्हा त्यांनी समजावून सांगितलं आहे महादेवांनी भवानीला की यावेळेला मला प्रभूंची सेवा करायची आहे आणि म्हणून आपण न यावं। त्यावेळेला पार्वती माता काही बोलली नाही। पण मला सांगा, जिथं शिव आहे तिथं शक्ती असणारच आणि म्हणून शक्तीनं म्हणजे भवानी मातेने त्या शेपटामध्ये प्रवेश केला। म्हणजे हनुमंताचं शेपूट म्हणजे भवानी माता आदिमाता आहे, म्हणून ती काही साधी सोधी शेपूट नव्हे, पुच्छ नव्हे। आणि याच शेपटीचा पराक्रम या 7व्या स्तोत्रामध्ये केलेला आपल्याला दिसतो। हा प्रसंग आहे रामायणातील। रामानी ज्या वेळेला सुग्रीवाचा आणि रामाचा मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले, तह झाला असं म्हणूया आपण। आणि त्यावेळेला वालीचाही वध करून सुग्रीवाची मर्जी म्हणजे विश्वास म्हणा तुम्ही संपादन केली आणि असं ठरलं की आता दोघांनी एकमेकांना मदत करायची। सीतामाईचा शोध घेणं हे प्रमुख कार्य होतं। त्यासाठी सुग्रीव आणि सुग्रीवाची संपूर्ण वानर सेना ही आता सज्ज होणार होती। पण पावसाळा तोंडावर आलेला होता, म्हणून रामप्रभूंनी थांबायचं ठरवलं आणि पावसाळा संपता सीतामाईच्या शोधकार्यासाठी सर्व सिद्ध झाले। प्रभूंनी या वानर सेनेचे 4 गट केले। एक गट उत्तरेला, एक पश्चिमेला, एक पूर्वेला आणि एक दक्षिणेला आला। जो दक्षिणेला आलेला वानर गट होता त्याच्यामध्ये अंगद होते, त्याच्यामध्ये हनुमंत होते आणि वृक्षराज जांबवंत पण होते। असं करत करत ते दक्षिणेपर्यंत येऊन पोचलेले आहेत। संपाती या जटायूच्या बंधूकडून त्यांना सीतामाई अशोकवनात रावणाच्या ताब्यामध्ये आहे एवढं कळलेलं आहे। मध्ये आहे प्रचंड मोठा सागर। आता हा सागर उल्लंघून जायचं कसं, हा मोठा प्रश्न होता। त्यावेळेला जांबवानाने हनुमंताला त्याच्या योग सामर्थ्याची आठवण करून दिली। हनुमंताला बालपणी हूडपणामुळे एका ऋषीने शाप दिला होता की तुला तुझ्या योग सामर्थ्याची आठवण होणार नाही आणि ती कोणीतरी करून दिली जाईल आणि मगच तू तुझ्या याला सिद्ध होशील। आता
जांबवानांनी ज्यावेळेला त्या योगसामर्थ्याची आठवण करून दिली हनुमंताला, हनुमंत सिद्ध झाले, उठावले आणि त्यांनी विशाल रूप धारण केलं आणि हलकंही झाले वजनाने आणि गगनामध्ये त्यांनी झेप घेतली. एका झेपेमध्ये मध्ये येणारे अडथळे पार करत करत ते त्रिकुट पर्वतावर आले, ज्या ठिकाणी रावणानं आपली सोन्याची लंका वसवलेली होती. सर्व दूर त्यांनी निरीक्षण केलं, अगदी लघुरूप घेतलं. इतरांना कुणाला ते दिसत नव्हते, पण त्यांना मात्र सर्व लंका दिसत होती. आणि मध्ये येणाऱ्या लोकांना त्यांनी ताडण करत मारत इतरांचं पारिपत्य करत अशोकवनापर्यंत ते पोचले आणि सीतामाईला त्यांनी पाहिलं आणि दुरूनच त्यांना न्याहाळलेलं आहे. पहिल्यांदा तिथं युक्ती त्याने वापरली, झाडावर बसून रामकथा गायला सुरुवात केली. रामाचं नाव ऐकल्याबरोबर सीतामाई पुलकित झाल्या. त्यांनी ते कान लक्षपूर्वक ऐकलं आणि कोण म्हणतं आहे, त्यांनी खाली यावं असं म्हटल्यावर हनुमंत मग झाडाच्या खाली आलेले आहेत आणि नमस्कारून करून सीतामाईंना त्यांनी आपली सर्व परिचय करून दिला आहे आणि रामरायाची मुद्रिकासुद्धा खुणेसाठी पुढे केलेली आहे. अतिशय आनंद झालेला आहे सीतामाईंना. आणि नंतर त्यावेळेला सीतामाईंचा निरोप घेऊन मग आता त्यांच्याच अनुज्ञेने ते सर्वत्र लंकेमध्ये आपल्या कामगिरीला निघालेले आहेत. कधी मोठं रूप घेऊन, कधी विशाल रूप घेऊन त्यांनी येणाऱ्या प्रत्येक असुरांना म्हणजे त्या राक्षसांना लंकेतल्या तुडवलं, बडवलं, कुटलं. या ठिकाणी खूप सुंदर शब्द समर्थांनी वापरलेले आपल्याला दिसतात. आणि नंतर त्यांनी लघुरूप धारण केलं, त्यांची शेपटी मात्र मोठी झाली. आता एक शेपटी आपल्याला माहिती आहे, कोणाही भवानी माता आहे, आदिशक्ती आहे आणि तिने आपल्या पराक्रम दाखवायला सुरुवात केली. एखादी अग्निशलाका जशी सर 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 पुढे होते तशी ती शेपटी पुढे पुढे होत होती. येणाऱ्या असुरांना तुडवत होती, कुडवत होती, कलंडत होती, लवंडत होती. असा सगळीकडे तिने नुसता हाकार माजवला. आता घराघरामध्ये शिरली आणि नुसता सगळीकडे लंकेमध्ये हायदोस घालायला सुरुवात केली. यावेळेला हनुमंताने छोटं रूप धारण केलं होतं आपल्या योग सामर्थ्याने. तो दिसत नव्हता, पण शेपटी मात्र सर्व काम करत होती. इतका त्या शेपटीने सर्वांना नुसता सळोके पळोके करून सोडलं की त्यांना वाटायला लागलं की ही शेपटी म्हणजे हे पुच्छ, हा पुच्छेचं रूप घेऊन कोणीतरी असुरच आलेला आहे. आणि म्हणून त्यांनी पुच्छकेतू असं त्याला नाव दिलं. आणि तो पुच्छकेतू आला, पुच्छकेतू आला म्हणून सगळे असुर नुसते धावपळ घाबरगुंडी उडून पळत सुटलेले होते. अशी एकूणच सगळी दैना त्या पुच्छकेतूने म्हणजे पुच्छाने हनुमंताच्या केल्या. आणि मग मात्र हनुमंताने विशाल रूप धारण केलेले आणि तो रावणाच्या दरबारात शिरला आणि रावणालाही त्यांनी ठोसा मारून त्याचा मुकुट खाली पाडलेला आहे. एवढा मोठा बलाढ्य रावण, देवांनाही ज्यांनी नमवलेलं होतं असा हा रावण, त्याला हनुमंताने प्रत्यक्ष त्याच्या दरबारात जाऊन अशी त्याची दैना उडवल्यानंतर रावण गडबडलाच. आणि त्याला सर्वांना हुकूम सांगून त्याच्या पुच्छाला, शेपटीला चिंध्या गुंडाळल्या आणि त्याला आग लावली. अर्थात तो हनुमान स्वस्त बसणारात नव्हता. त्याने ती शेपटी धरली आणि सगळ्या घरांनाच लंकेच्या आग लावून दिली. अशी एकूण या पुच्छकेतूने केलेल्या पराक्रमाची, मर्दुमकीची या ठिकाणी जी कथा आहे ती अतिशय वेधक पद्धतीने समर्थांनी इथं रंगवलेली आहे. तर पुच्छकेतूचा पराक्रम मोठी 20 श्लोकांचा हे स्तवन आहे. पण समर्थांच्या शब्दाची गंमत अशी आहे की त्यांनी एरवी न वापरले जाणारे शब्दसुद्धा वापरलेत, पण त्या ठिकाणी ते एवढे चपखल बसलेले आहेत की तो प्रसंग बरोबर हुबेहूब डोळ्यासमोर आपल्याला उभा राहतो आणि अतिशय आनंदित होतो. आपलं मन पुलकित होतं. हनुमंताच्या त्या पराक्रमाबद्दल आपल्याला अत्यंत अभिमानही वाटतो. आणि या पराक्रमाच्या वर्णनानंतर पुढचं जे स्तोत्र आहे, आता आपल्याला पुढच्या स्तोत्राकडे वळायचं आहे, ते आहे अक्राळ विक्राळ भीम.
नावातच आहे अकराळ आणि विकराळ. भीम म्हणजे भयंकर. तेव्हा एखादं भयंकर असं नैसर्गिक जर आपत्ती आली तर आपल्याला अंगावर जसा थरारून काटा येतो. आठवा तुम्ही, आपण ज्या केदारनाथाचा जो हिमकडा विरघळला आणि त्यानंतर येणारा पुराचा जो लोंढा होता, त्यामध्ये इमारती, स्त्री, पुरुष, जनावरं सगळी वाहून जाताना ते दृश्य पाहताना आपल्या अंगावर कसे रोमांच उठत होते. तशा पद्धतीनं त्यावेळेला मारुतींनी पराक्रम केला आहे म्हणून भीम भयानक असा शब्द वापरला आहे. काय केलं त्यांनी? आपला पर्वतावर आपला पाय जोराने दाबला. जसा चेंडूवर आपटला चेंडू की खाली जातो की नाही, तसा तो पर्वताच्या पर्वत खाली आला, खाली गेला, खाली म्हणजे भूमीच्या आतमध्ये गेला. आणि मारुतींनी नंतर पाय वर केल्यावर तो परत वर आला, पण वर आणि खाली असा त्याची जी हालचाल झाली त्यामुळे खूप मोठा धुरळा उडाला. सगळीकडे नुसता अस्ताव्यस्त असा वातावरणामध्ये भाग झालेला होता. त्यानंतर हनुमंताने केलं काय की आपली शेपटी खोल 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 पाताळापर्यंत नेली. आपल्याला तुम्हाला 14 भुवनांची कल्पना मांडलेली माहीत आहे की आपली जी भूमी आहे, पृथ्वी जी आहे ती मध्यवर्ती आहे आणि त्याच्यावरती मग भूर भुव स्वहा, स्वरलोक, जनलोक, तपोलोक असे वरचे लोक आहेत आणि खाली अतल, वितल, सुतल, तलातल, रसातळ, पाताळ असे 7 खाली पाताळ आहे. अतिशय वैभवशाली असे ते भूभाग आहेत, म्हणजे समुद्राच्या खालचे. तिथपर्यंत हनुमंताने जेव्हा शेपटी खाली नेली त्यात ते पाताळ सगळे गोल गोल गरगर गरगर फिरायला लागले. सर्वात खाली होता अनंत मुखांचा शेष. त्याने जेव्हा पाहिलं की हनुमंताची शेपटी खाली खाली येते, त्यांना जाणं आपल्या अंगावर येईल म्हणून त्याने कासव जसं आपले सगळे अंग आखडून घेतो आणि कासवाची पाठ कठोर असते आपल्याला माहिती आहे, टणक असते, तशी त्यांनी ती टणक अशी पाठ बनवली. अशी सुंदर एक कल्पना, भव्य पण सुंदर अशी कल्पना समर्थांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे. या स्तोत्रामध्ये भीम आणि भयानक अतिशय पराक्रमाचं उत्तम उदाहरण त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. पुढचं जे स्तोत्र आहे ते आहे मारुतीचा ताईत. अगदी 4 श्लोकांचं हे स्तोत्र आहे. त्याच्यामध्ये पहिला जो श्लोक आहे त्याच्यामध्ये ताईत कसा बनवावा हे सांगितलेलं आहे. म्हणजे सोन्याच्या पत्र्यामध्ये हनुमंताची जे चित्र आहे ते त्याच्यामध्ये छापायचं आणि नंतर आपण देवघरामध्ये टाक असतात बघा, पाहिले असतील तुम्ही देवतांचे, तसा तो छोटासा असा हनुमंताच्या मुद्रेचा टाक बनवायचा, चांदीच्या पेटीमध्ये तो घालायचा आणि तो ताईत बनला की मग दंडावर बांधायचा. अशी पद्धत होती. समर्थ स्वतः ताईत हनुमंताचे वापरत होते, कारण हनुमंत हा त्यांच्या नक्कीच दृष्टीने प्राणरक्षक होता. आणि तुम्हाला ती कथा आपल्याला पहिल्या ह्याच्यात पाहिलेली आपण की अगदी लहानपणीच रामरायांनी त्यांना अनुग्रह दिला, आपल्या मांडीवर बसवलेलं आहे, रामनामी शाल त्यांच्या अंगावर घातली आहे, श्रीराम जय जय राम हा मंत्र दिला आणि नंतर अंतर्धान पावताना मारुतीच्या स्वाधीन त्या छोट्या नारायणाला, नंतरचे जे समर्थ आहेत आपले, त्यांना केलेलं आहे. ही कथाभाग सर्वांना ऐकून माहिती आहे. तर म्हणजे तेव्हापासून हा हनुमंत त्यांचा कैवारी आहे आणि त्या दृष्टीनेच ते त्याच्याकडे बघतायत. तर सदैव त्यांच्या दंडावर तो ताईत असायचाच नव्हे, त्यांच्या सगळ्या शिष्योत्तमांच्या दंडावर पण ताईत असायचा. कल्याण स्वामींनी पण तो ताईत घातलेला होता. झालं असं की आपल्या सद्गुरूंची खूप सेवा कल्याण स्वामींनी केली आणि त्यावेळेला शिष्योत्तम असा त्यांचा लौकिक झाला होता सर्व शिष्यगणांमध्ये. त्यांना त्या शिष्योत्तमाला म्हणजे कल्याण स्वामींना समर्थांनी सांगितलं की आता आपण मराठवाड्याकडे जावं गड उतरून आणि तिथं रामनामाचा प्रसार करावा, रामकार्याचा सर्वत्र डंका पसरवावा. हे ऐकलं मात्र आणि कल्याण स्वामींचे डोळे अश्रूंनी डबडबले, पाय अडखळले, मनामध्ये अतिशय वाईट वाटलेले, कारण स्वामींना सोडून जायचं आहे. मनोव्यथा त्यांची ओळखली समर्थांनी आणि सांगितलं की कल्याणा, आपण शांत व्हावे, तुमच्या आणि माझ्या असती बरोबरच काशीला
विसर्जित होतील बरे, असं त्यांनी म्हटलं. आणि कल्याण स्वामी अक्षरशः समर्थांच्या चरणावर कोसळले आणि नंतर एक शब्दही न बोलता ते त्वरेने उठले आणि गड उतरायला सुरुवात केली. पुढे कल्याण स्वामींनी मराठवाड्यामध्ये आपल्याला माहिती आहे डोंगावला मोठा मठ स्थापन केला. खूप दूरवर त्यांनी रामनामाचा आणि प्रसाराचा डंका पसरवलेला होता. इकडे समर्थांनी आपला देह सोडला. कल्याणांना ती कल्पना नव्हती, पण त्यावेळेला नंतर असं आपल्याला माहीत आहे की कल्याण स्वामींनी नंतर हंबरडा फोडला वगैरे, तो भाग आत्ता मी सांगत नाही आहे. पण समर्थांच्या ज्या अस्थी होत्या त्या लगेच विसर्जित झाल्या नाहीत, तर त्या चाफळला तुळशी वृंदावन जे होतं त्या तुळशी वृंदावनाच्या खाली या पुरून ठेवलेल्या होत्या. उमरज मठाचे जे स्वामी होते म्हणजे मठपती होते, केशवस्वामी त्यांचं नाव, तर ते केशवस्वामी अनेकदा म्हणायचे कल्याण स्वामींना की आपण समर्थांच्या याचं अस्थींचं विसर्जन करूया, किती दिवस ठेवायचे ते. पण कल्याण स्वामी त्या गोष्टीला मान्यता देत नव्हते. असं करता करता 33 वर्षामध्ये गेली. पण मग मात्र त्या केशवस्वामींनी निर्धारच केला की समर्थांच्या अस्थी काढायच्या आणि विसर्जित करायला न्यायच्या. त्याप्रमाणे त्यांनी चाफळला तुळशी वृंदाखालून अस्थी काढल्या. इकडे डोमगावला त्याच वेळेला कल्याण स्वामी प्रवचन करत होते. पण सद्गुरू आणि शिष्य यांचं मनोमिलन इतकं झालेलं होतं, म्हणजे काय म्हणूया ते इतकं एकरूप झालेले होते की स्वामींच्या अस्थी बाहेर आलेले आहेत ते त्यांच्या अंतर्मनाला जाणवलं. आणि त्यांनी जवळ बसलेल्या आपल्या एका शिष्याला बोलवलं आणि सांगितलं की माझ्या दंडावरचा ताईत काढ. तो ताईत काढला आणि आपला देह विसर्जित करण्याची त्यांनी तयारी सुरू केली. योगबलाने त्यांनी प्राण बाहेर काढले आणि देह विसर्जित केला. कळलंच नाही शिष्यांना त्यावेळेला. त्यांना वाटलं की कल्याण स्वामी समाधीत गेलेले आहेत. पण थोड्या वेळाने जेव्हा लक्षात आली वस्तुस्थिती, त्या सगळीकडे एकच आकांत पसरला. इकडं त्याच वेळेला केशवस्वामी समर्थांच्या अस्थी घेऊन डोमगाव मार्गे काशीकडे निघाले होते. ते डोमगावला दुसऱ्या दिवशी पोचले आणि त्यांना हा वृत्तांत कळला. खूप वाईट वाटलं त्यांना. पण विधिघटना तशीच होती, समर्थांची इच्छाही तशीच होती. आणि त्याप्रमाणे कल्याण स्वामींच्या अस्थी आणि समर्थांच्या अस्थी या दोन्ही एकाच वेळेला काशी क्षेत्री गंगेमध्ये विसर्जित झाल्या. त्या हा जो ताईत आहे त्यामागची जी कथा आहे ती अतिशय करुणा रसपूर्ण जरी असली तर फार हृद्य अशी आहे. आणि म्हणून ती मी तुम्हाला आता सांगितली. तर हा ताईताचा प्रभाव होता आणि कल्याण स्वामींची सद्गुरूंबद्दल असलेली कमालीची निष्ठा त्या ठिकाणी आपल्याला दिसते. तर भुजंगप्रयागमधला अगदी म्हणून 4च श्लोकांचा हा जरी असला तरी मनाला भिडणारा असं हे स्तोत्र आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. पुढचं जे स्तोत्र आहे 10वं महारुद्र हनुमान, ते आहे 6 श्लोकांचं. पण गंमत अशी आहे की त्यामध्ये संगती अशी कुठे नाही. तर एका श्लोकाचं दुसऱ्या श्लोकाशी आपण जर संगती लावायला लागली तर नाही लागत. पण त्याच्यातले असलेल्या ज्या वेगवेगळ्या घटना आहेत त्या लक्षात घेतल्या की आपल्याला त्याचे अर्थ उलगडत जातात. पहिला श्लोक त्याच्यातल्या जेवढ्या घटना आहेत तेवढ्या मी तुम्हाला सांगणार आहे. तर एका श्लोकामध्ये शेंदूर चर्चित अशी हनुमानाच्या साजिऱ्या गोजिऱ्या रूपाचं वर्णन केलेलं आहे. त्या शेंदुराच्याबद्दलची कल्पना आपल्याला आता झालेली आहे की एकदा हनुमंताने सीतामाईंना विचारलं की तुम्ही भांगामध्ये का बरं शेंदूर घालता. त्यांनी सांगितलं की त्यामुळे स्वामींचं आयुष्य वाढतं. हे ऐकलं मात्र आता हनुमंत तर पक्के रामभक्त, आपल्या स्वामींचं आयुष्य वाढणार आहे हे समजल्याबरोबर नुसत्या भांगात नव्हे त्याने संपूर्ण अंगाला शेंदूर माखून घेतला आणि आपली स्वामीनिष्ठा ही प्रकट केली. तेव्हापासून अजूनसुद्धा आपण मारुतीला शेंदूर फासतो आणि ते आग होऊ नये म्हणून तेलाचा अभिषेक पण करतो, हे आपल्याला माहिती आहे. पण त्या पाठीमागची जी भावना आहे ती लक्षात घेण्यासारखी आहे. पुढच्या श्लोकामध्ये द्रोणागिरी उचलण्याचा त्याने जो पराक्रम केला, लक्ष्मण मूर्छित झालेला आहे
आणि त्या जेव्हा शक्ती फेकली मेघनाथाने तेव्हा लक्ष्मण मूर्छित झाला. राम अतिशय व्याकुळ झालेले आहेत. आता मी कुठल्या तोंडाने सुमित्रा मातेला तोंड दाखवू असा त्यांच्या मनामध्ये विचार चालला आहे. आणि अतिशय व्याकुळपणे त्यांनी हनुमंताकडे मागितलं. तेवढ्यामध्ये विभीषणाने सांगितलं की लंकेमध्ये सुषेण नावाचा वैद्य आहे, तो अतिशय पारंगत आहे, त्याने जर इथं औषध योजना केली तर लक्ष्मण उठू शकतो. हे ऐकलं मात्र हनुमंत लगेच निघाले, सुषेण वैद्याकडे गेले आणि त्याला उचलूनच त्यांनी युद्धभूमीवर आणलं आणि सांगितलं की आता यांना तपासा. सुषेणाने सर्व तपासणी केली आणि सांगितलं की याला एकच औषध आहे आणि तेही रात्रीतनं दिलं गेलं तरच हे वाचू शकतील, पण हे औषध इथं कुठेही उपलब्ध नाही. ते उत्तरेकडे द्रोणगिरीवर फक्त सापडतं. ठीक आहे, काही हरकत नाही. लगेच रामाने साभिप्राय हनुमंताकडे पाहिलं, मात्र हनुमंताने लगेच झेप घेतली गगनामध्ये आणि उत्तरेकडे झेपावला. आता त्या द्रोणागिरीपर्यंत पोहोचवला. सगळीकडे त्याने वनस्पती बघितल्या, पण याच्यातली कोणती वनस्पती न्यायची काही लक्षात येईना. मग त्याने विचार केलाच नाही, सरळ द्रोणागिरी उपटला आणि आपल्या हातावर तोलला आणि त्या ज्या वेगानं गेला मनोवेगानं, त्याच मनोवेगानं तो परत युद्धभूमीवर आलेला आहे. आणि मग सुषेणाने त्या द्रोणागिरी पर्वतावरच्या ज्या 4 औषधी होत्या, विशल्यकर्णी, संधिनी, सुवर्णकर्णी आणि संजीवनी, तर त्या 4ही औषधी एकत्रीकरण करून त्याची उपाययोजना केली. लक्ष्मण सावध झाला, उठून बसला आणि रामरायाच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हायला लागले आणि त्याने अतिशय प्रेमाने हनुमंताकडे बघितलेलं आहे त्यावेळेला. आणि हनुमंताला पावतीच मिळाली आणि त्याने पुन्हा तो द्रोणगिरी उचलला आणि उत्तरेकडे जिथं होता तिथं नेऊन ठेवला. येता जाता मनोवेगानं गेल्यामुळे रात्रीतून जे अशक्य वाटणारी गोष्ट होती ती शक्य झाली आणि लक्ष्मण त्या ठिकाणी उठलेला आहे. या पराक्रमाचं, अद्भुत पराक्रमाचं वर्णन त्या 2ऱ्या श्लोकामध्ये केलेलं आहे. 3ऱ्या श्लोकामध्ये वडवानळ पेटण्याचं आहे. आता आपण पाहिलं की रावणाने त्या शेपूट पेटवली, त्याची सगळ्या शेपटीनी लंका तर धडाधड सगळी आगीच्या भस्मसात होत होती. पण मग ती शेपूट आता काय करायची, जळती. मग मारुतीने जाऊन ती सागरामध्ये बुडवली. पण ती एवढी अतिशय गरम होती की खाली पाण्यामध्ये बुडवल्यावर पाण्यातून सुद्धा अग्निज्वाळा बाहेर पडायला लागल्या, ज्याला आपण वडवानल म्हणतो. तर असा हा वडवानल त्या ठिकाणी हा उमटलेला आहे. त्याचं सुंदर वर्णन या 3ऱ्या श्लोकामध्ये केलेलं दिसतंय. 4थ्या श्लोकामध्ये जो आहे ते एकदम वेगळं वर्णन आहे. म्हणजे आता रावण वध झालेला आहे. नंतर विभीषणाने लक्ष्मणामार्फत रामप्रभूंना विनंती केली आहे की आता लंकेचं जे राज्य आहे ते आपणच स्वीकारा. पण लक्ष्मणाला त्याने उत्तर दिलेलं आहे ते अतिशय प्रसिद्ध आहे. प्रभू म्हणतात आहेत की लक्ष्मणा, यदि सुवर्णमयी लंका न मे सारोचते, जननी जन्मभूमीच्या स्वर्गादपि गरीयसी. अरे लक्ष्मणा, आहे कबूल आहे, ही लंका ही सोन्याची आहे, पण तरीसुद्धा मला तिचा मोह नाही, लोभ नाही. मी ते राज्य स्वीकारणार नाही, कारण माझी जननी, माझी जन्मभूमी जी आहे ती मला त्याच्यापेक्षासुद्धा प्रिय आहे. आणि विभीषणाला लंकेवर राज्याभिषेक करून रामप्रभू परतीच्या वाटेवर निघालेले आहेत. त्या परतीच्या वाटेवरचा जो भाग आहे तो आपल्याला नंतर बघायचं आहे एका प्रसंगामध्ये. पण आता राज्याभिषेकाची वेळ झालेली आहे, राज्याभिषेक झालेला आहे. सगळी वानरसेना पुष्पक विमानातून अयोध्येपर्यंत गेलेली आहे. या वानरसेनेने आपल्याला एवढा अद्भुत पराक्रम करून मदत केली, त्यांना काही ना काहीतरी आपण दिलं पाहिजे या इच्छेनं रामप्रभूंनी एकेकाला नजराणा द्यायला सुरुवात केलेली आहे. आता ते म्हणजे कोण आहेत? रामप्रभू हे राजा आहेत, सिंहासनाधीश्वर आहेत. आणि त्यांनी जेव्हा त्या एकेकाला देणग्या द्यायला सुरुवात केली, ओळीने करत मारुतीची पाळी आली, हनुमंताची पाळी आली. रामाच्या सन्मुख हनुमंत उभे राहिले.
रामाने त्यांना घट्ट आलिंगन दिलेलं आहे त्यावेळेला आणि म्हटलं, हनुमंता, अरे मी तुला कोणता नजराणा देऊ शकणार, मी कायम तुझ्या ऋणात आहे. तू होतास म्हणूनच मी हे सगळं करू शकलेलो आहे. त्या कुठल्याही नजराण्यानं हे ऋण फिटणार नाही. तू कायम माझा भविष्य प्राणच आहेस. मी तुला एकच वर देतो की जिथं जिथं रामकथा चालू असेल तिथं तिथं तू हजर असशील. म्हणजे रामाबरोबर हनुमंताचं नावसुद्धा लोक घेतील, हा माझा तुला वर आहे. आणि एवढं मोठं मोठं नजराणा त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी हनुमंताला दिलेला आहे आणि त्या आलिंगनातूनच आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. त्याचं सुंदर वर्णन समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला करतात. अशा वेगवेगळ्या प्रसंगातून हे स्तोत्र रचलं गेलं असलं तरी हनुमंताचा पराक्रम, त्याची स्वामी हनुमंताच्या व्यक्तिमत्वाचे दोन्ही विशेष आपल्याला त्या स्तोत्रातून दिसतात. बघा, जसं एका नाण्याला दोन्ही बाजू असाव्या तसं अत्यंत पराक्रम, अतिशय शौर्य, हनुमंताचं भीम, भयानक असे शब्द वापरून त्यांनी केलेलं असलं तरी दुसऱ्या बाजूला तो अतिशय रामप्रभूंपुढे विनम्र आहे. दास मारुती, हात जोडून सदैव सिद्ध आहे की रामाने आज्ञा करावी आणि ती दुसऱ्या क्षणी त्याने ती पूर्ण करावी, असा तो दास मारुती पण आहे आणि वीर मारुतीसुद्धा आहे. आणि म्हणून आपण नवविधा भक्तीमध्ये दास्यत्वाच्यासाठी आदर्श उदाहरण हनुमंताचं मानतो की दास्यत्व करावं तर हनुमंतानं करावं. तर असा हा दास मारुती आहे. त्याचा एका श्लोकामध्ये सुंदर वर्णन समर्थांनी केलेलं आहे. भीम भयानक आणि शेवटचं जे भीमरायाला नमन आहे ते मी त्याच्यावर आता फार फोकस देणार नाही, कारण त्याच्यात या हनुमंताच्या पराक्रमाचंच पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या शब्दातून वर्णन केलेलं आहे. समर्थांच्या जवळ शब्दाची अजिबात उणीव नाही, वानवा नाही. जसे काही शब्द त्यांच्यापुढे हात जोडून उभे असतात आणि म्हणून नेमके एरवी कधी न वापरलेले शब्दसुद्धा समर्थ सहज वापरून जातात, पण ते त्या प्रसंगाला नेमके बसतात आणि आपल्याला ते बरोबर पटवतात आणि प्रसंग समोर उभा करतात. आणि म्हणून त्याच्यावरनं फोकस करता आपण आणखीन एका स्तोत्राकडे वळणार आहोत आणि ते स्तोत्र आहे बाहेचा मारुती. आत्ता मी पाय सांगितलं की आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. रामरायांचा पुष्पक विमानातून सर्व निघालेले आहेत. पश्चिम घाटाकडून निघाले, येता येता कृष्णा नदीपर्यंत आले. तिथं विश्राम करण्यासाठी पुष्पक विमान खाली उतरलेलं आहे. राम आणि लक्ष्मण आणि बाकीचे सगळे आपापल्या ठिकाणी थांबलेत आणि रामांनी कृष्णेच्या मध्ये स्नान केलं, महादेवाची म्हणजे रामलिंगाची स्थापना केली, त्याची यथावत पूजा केली आणि ते ध्यानामध्ये मग्न झाले. त्यांच्याच पाठोपाठ लक्ष्मणानं सुद्धा लिंगपूजा केली आणि तेही ध्यानमग्न झाले. राम आणि लक्ष्मण दोघंही शिवाच्या अर्चनेमध्ये ध्यानमग्न झालेले आहेत. हे पाहिल्यावर कृष्णेला उचंबळून आलं आणि अगदी स्वाभाविक आहे, तिला रामाच्या चरणापर्यंत पोचायचं होतं. म्हणून पाहता पाहता कृष्णेचं पाणी वाढायला लागलं. आता वाढायला लागलं व ते जर रामरायाच्या आणि लक्ष्मणाच्यापर्यंत आलं तर त्यांच्या ध्यानामध्ये अडथळा येईल. हे हनुमंताने पाहिलं आणि झटकन तो त्या कृष्णेच्या प्रवाहामध्ये त्याने दोन्ही बाहू असे पसरलेले आहेत, त्याचा प्रवाह अडवलेला आहे आणि सांगितलं की तुम्ही दोन बाजूंनी वाहा. कृष्णेला सांगितलं की माते तू आता दोन बाजूंनी वाहा, कारण माझ्या रामप्रभूंना आणि लक्ष्मणाच्या ध्यानामध्ये जराही अडथळा यायला नको. तर बाहू पसरून कृष्णेचे दोन प्रवाह जिथे झाले म्हणून त्याला, आणि तिथं जो आहे तो बाहेचा मारुती असा आजही प्रसिद्ध आहे. ज्यावेळेला समर्थ या बाहेच्या मारुतीच्या दर्शनाला गेले त्यावेळेला त्यांना तो सगळा प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिलेला आहे आणि ते म्हणतात की ज्या मारुतीने बाहू पसरले तो माझा सखा मारुती इथं कुठे मला दिसतच नाही आहे, मी त्याला पाहायला उत्सुक आहे. आणि म्हणून त्यांनी हनुमंताला साथ घातलेली आहे की सख्या हनुमंता तू आहेस तरी कुठे, मी तुझ्या दर्शनासाठी तुझ्या भेटीसाठी उतावळा झालेलो आहे, त्या तू पटकन ये. आता मला सांगा, एक रामदासाची ही आर्तहाक दुसरा रामदास ऐकणार नाही का? ऐकणारच. आणि त्याप्रमाणे हनुमंत धावत
म्हणजे त्या मोठा मेघांचा कसा गडगडाट होतो तसा गडगडाट आवाज आला आणि हनुमंत तिथं प्रकट झालेले आहेत आणि मग या 2 रामदासांची आलिंगन तिथं झालेले. तर असा या स्तोत्रामध्ये सुंदर वर्णन आपल्याला बघायला मिळतं. या सगळ्या स्तोत्रातून हनुमंताचं जे व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर येतं ना, त्याचे जे गुणविशेष आपल्या नजरेसमोर येतात, त्या गुणविशेषांचं आपण थोडंसं समालोचना स्वरूपात बोलूया. या माझ्या बोलण्यातून तुम्हाला त्याचा उलगडा होत जाईल. तर बघा, पहिला आहे तो दूत हनुमान. पहिली जी भेट झाली हनुमंताची, एकूण तुमच्या लक्षात आलं का की इथं हनुमंताचे अनेक गुणविशेष, गुणसमुच्चय जो त्याच्याजवळ होता त्याचं दर्शन या 13 स्तोत्रातून अतिशय प्रत्येकारीपणे आपल्याला बघायला मिळतं. पहिला आहे तो उत्तम दूत. जेव्हा ऋष्यमुख पर्वतावर सुग्रीव हा हनुमंत हा सुग्रीवाचा सचिव, वानर वंशातला राजा येतो आणि वालीच्या भीतीने, वाली आणि सुग्रीव बंधू पण वाली श्रेष्ठ जरा पराक्रमाने, आणि म्हणून त्याने सुग्रीवाला नामोहरम केलं होतं, हरवलं होतं आणि त्याला ऋष्यमुख पर्वतावर जायला भाग पडलं होतं, कारण तिथं ऋषींच्या शापामुळे वाली येऊ शकत नव्हता. म्हणून ऋष्यमुख पर्वतावर हनुमंत पण आहेत आणि सुग्रीव आहे. राम लक्ष्मण जेव्हा वनप्रदेशातून येताना त्याने पाहिलं, त्या सुग्रीवाने त्यांना सांगितलं की कोणीतरी आपल्यावर हल्ला करायला येत आहे, तर तू जा लवकर आणि ते कोण आहे ते समजून घे. ब्राह्मण वेशामध्ये हनुमंत खाली आलेले आहेत पर्वत उतरून आणि त्यांनी रामप्रभूंची भेट घेतली आहे. त्यावेळेला त्यांचं जे संभाषण झालं, त्यानंतर रामाने लक्ष्मणाला म्हटलं, लक्ष्मणा ऐकलंस का तू त्या दूताचं बोलणं? किती व्यवस्थित बोलत होता, जराही व्याकरणाची चूक त्याच्याकडनं होत नव्हती, शुद्ध शब्दोच्चार होता. बोलताना तो फार ना घाई करत होता ना फार संथ बोलत होता, उगाच अंगविक्षेप करून बोलत नव्हता. तर जे आणि त्याला सांगायचं होतं ते नेमकं मार्मिकपणे त्यांनी सांगितलेलं आहे. तर दूत असावा तो असा, ज्या राजाकडे असा सुंदर दूत आहे, उत्तम दूत आहे, त्याला यशस्वी मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे याच्यातून दूताचं उत्तम दूतत्व कसं असावं हे रामाने हेरलेलं होतं हनुमंतालाकडे. आणि म्हणूनच जेव्हा सीतामाईंचा शोध घ्यायची वेळ आली, जेव्हा लंकेमध्ये जायची वेळ आली, तेव्हा दूत म्हणून जर योजना कोणाची केली असेल रामप्रभूंनी, तर ती हनुमंताची केलेली होती. म्हणजे त्यांनी त्यांचं दूतत्वातलं जे कौशल्य होतं ते ओळखलं होतं. दुसरा त्याचा गुण येतो अंतर्मुखता आणि विवेकीपणा. लंकेमध्ये हनुमंत हिंडतायत आणि हिंडता रावणाच्या राजवाड्यात शिरले, थेट अंतःपुरापर्यंत गेले. त्यांना माहीत नव्हतं त्या ठिकाणी काय आहे. तर तिथं स्त्रिया होत्या रावणाच्या सगळ्या, त्या विचार्या कोणी येणार, तिथं असत नाही स्त्री अंतःपुरामध्ये, म्हणून मुक्तपणे वावरत होत्या. पण कधीही स्त्रीमुख न पाहिलेल्या हनुमंताच्या मनामध्ये विचार आला, अरे मी आजपर्यंत कधी स्त्रीचं मुखावलोकनसुद्धा केलं नाही आणि आज मी एवढ्या सुंदर स्त्रिया पाहिल्या. पण दुसऱ्या क्षणी त्याने विचार केला की ठीक आहे, हे जे झालं ते आपल्या प्रभूंच्या कार्यासाठीच झालेलं आहे, असा विवेक त्याने केला आणि सगळ्या स्त्रियांमध्ये मातृभाव मनामध्ये बाळगून तो त्वरेनं त्या राजवाड्यातून बाहेर पडलेला आहे. म्हणजे तिथं त्याचा विवेक हा आपल्याला दिसून आलेला आहे. त्याची निर्भयता ही अगदी विलक्षण आहे. कल्पना करा की रावणासारखा बलाढ्य राजा की ज्यानं देवांनाही नमवलं आहे आणि खूप पराक्रमी अशा रावणाच्या दरबारामध्ये जायचं, म्हणजे शत्रुपक्षाच्या राजाच्या दरबारात जायचं आणि त्याला सांगायचं की रावणा, तू चुकीचा वागलेला आहेस, तू परस्त्रीला पळवून आणलेला आहेस, तिचं अपहरण केलं आहे, हा अधर्म आहे. अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही, आमचे प्रभू अतिशय दयाळू आहेत, तू जर सीतामाईंना परत केलं ना तर ते तुला काही करणार नाहीत आणि आम्ही इथून निघून जाऊ.
एवढं सांगितल्यानंतर घमेंडखोर असतो रावणाचा सर्वात वाईट सगळा चांगला होता, पण एकच वाईट होतं, ते म्हणजे गर्व, अभिमान, ताठा आणि त्या परस्त्रीचं केलेलं अपहरण. या 2 गोष्टीमुळे त्याचा विनाश झालेला आहे. त्या रावणानं त्याचं काही ऐकलं नाही, पण इथं त्याची निर्भयता दिसून येते की परखडपणे त्याने सांगून टाकलं की तू चुकला आहेस आणि तू चूक आत्ता दुरुस्त करू शकतोस. ही निर्भयता असल्याशिवाय येरा गबाळ्याचं ते काम नाहीच. ही निर्भयता आपल्याला हनुमंताची तिथं दिसते. आणि स्वामीनिष्ठा, किती स्वामीनिष्ठा असावी. आता कितीतरी गोष्टीतून त्यांनी आपली स्वामीनिष्ठा प्रकट केलेली आहे, पण तसाच तो हजरजबाबी पण होता. गोष्ट अशी होती की सेतू बांधण्याचं काम चालू होतं. मोठमोठे वानर मोठमोठ्या दगड घेऊन त्याच्यावर रामाचं नाव लिहायचे, रामनाम लिहून ते टाकत होते आणि ते तरंगत होते. राम प्रभू तिथे होतेच आणि ते पाहत होते. सहज त्यांच्या मनात विचार आला की एवढे मोठमोठे दगड टाकतात, आपण एखादी शिळा उचलावी आणि टाकावी. आणि म्हणून त्यांनी एक शिळा घेतली आणि टाकली, तर ती खाली बुडली. आता रामाला सुद्धा जरा ओशाळल्यासारखंच वाटलं की बाकीच्यांचे तरंगतात ते दगड, माझा तरंगला नाही. आणि त्याने पटकन मागे वळून पाहिलं तर हनुमंत तिथे उभेच होते. ते म्हणाले हात जोडून, प्रभू हे असंच होणार. अहो, ज्यांना तुमच्या नामानं तारलं ते तुमच्या नामामुळे तरलेत, पण तुम्हीच ज्यांना टाकलेलं आहे ते कसे तरणार. त्या इथं त्याचं प्रसंगावधान दिसतं. आणि स्वामींना कुठल्याही प्रकारे वाईट वाटू नये, ओशाळवाणं वाटू नये अशी पण त्याने दक्षता घेतली. म्हणजे त्याचं प्रसंगावधानसुद्धा आपल्याला इथं दिसून येतं. तेव्हा किती किती गुण सांगावेत तेवढे थोडे आहेत, पण आपल्याजवळ वेळेचं पण या ठिकाणी मर्यादा आहे. आणि म्हणून आता एका वेगळ्याच विषयाकडे मी तुम्हाला नेणार आहे, आणि तो म्हणजे या 13 स्तोत्रातून दिसणारा वैज्ञानिक दृष्टिकोन. लक्षात घ्या की आजचं युग जे आहे हे 21सावं शतक आहे. आपण पाहतो आहे की विज्ञानामध्ये सर्व दृष्टीनं जग पुढे गेलेलं आहे. म्हणजे अंतराळावर त्यांनी स्वामित्व मिळवलं, सागरावर स्वामित्व मिळवलं आणि आपलं जीवन सुखी केलं. आता तर अगदीच आपण थोडके नाही तर अपार चंद्रभूमीवर सुद्धा पाऊल ठेवलेलं आहे. आणि आता सूर्यान तर L1 तुम्हाला माहीत आहे की सूर्याच्या दिशेने झेपावलेलं आहे. म्हणजे विज्ञान कुठच्या कुठे गेले. पण त्या काळामध्ये सुद्धा या विज्ञानाची जाण होती. आणि म्हणून त्यामध्ये जे आपल्याला त्या काळात पण होतं असं की त्या काळाला किंवा त्या लोकांना समजेल झेपेल अशा पद्धतीने त्यावेळच्या लोकांनी त्या विज्ञानाच्या कथा या सांगितलेल्या आपल्याला दिसतात. त्यातला उलगडा आपण करून घेतला पाहिजे. तो त्यावेळच्या परिस्थितीनुसार करून घेतला पाहिजे आणि आत्ताच्याही परिस्थितीनुसार करून घेतला पाहिजे. त्याला म्हणतो आपण वैज्ञानिक दृष्टिकोन. एक तुम्हाला उदाहरण सांगते की आपण या 13 स्तोत्रातून पाहिलं होतं की अंजनी मातेनी हनुमंताला जन्म दिला आणि ते छोटासा तो हनुमंत, बाल हनुमंत नुकता जन्मलेला, त्याने त्या सूर्यबिंबाकडे बघितलं. लाल लाल फळ वाटलं त्याला, लाल फळ, आणि बालसुलभ स्वभावानुसार तो उडाला आणि सूर्याकडे जायला लागला. आता ही सगळी कथा आपल्या स्तोत्रातून जरी असली तरी आपल्या बुद्धीला काही ते पटत नाही आणि आपल्या मानवी क्षमतेला पण तेवढं काही झेपावत नाही. आपण मनात कुठेतरी म्हणतो की नाही की हे काही शक्य नाही, पण आता शेवटी हे स्तोत्र आहे म्हणून त्यांनी तसं स्तुवन केलं असेल. पण त्यातला वैज्ञानिक दृष्टिकोन आपण लक्षात घ्या की जेव्हा हनुमंत मारुती म्हणजे मरुत म्हणजे वारा. तेव्हा वारा हा कुठल्याही वेळेला कुठल्याही दिशेला जाऊ शकतो. तसा हा वारा गेलेला आहे सूर्याच्या दिशेने. पण जेव्हा वातावरणाच्या पलीकडे जातं, त्या कक्षेच्या पलीकडे जातो, तेव्हा निर्वात पोकळी सुरू होते आणि त्या निर्वात पोकळीमध्ये वारा शिरू शकत नाही. हे सत्य आहे, वैज्ञानिक सत्य आहे. आणि म्हणून मग त्यावेळेला बेशुद्ध आल्यासारखी होते आणि ते छोटा हनुमंता खाली बेशुद्ध होऊन पडला वगैरे जे वर्णन आहे त्यामागचं जे वैज्ञानिक सत्य आहे ते हे असं आहे. आणि पण त्यावेळच्या काळाला अनुसरून त्या लोकांना समजेल अशा पद्धतीने त्यांनी ते वर्णन केलेलं आहे. इथं आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की हे वैज्ञानिक सत्य माहीत असतानासुद्धा समर्थांसारखे चतुर
असे जे आहेत त्यांनी समाज प्रबोधनासाठी आणि समाजाच्या उत्थानासाठी हनुमंता म्हणजे सगळ्या ह्या ज्या पंचमहाभूत ज्याला आपण म्हणतो पृथ्वी आप तेज वायू आकाश, त्या सर्वांना देवता स्वरूप कल्पिलेलं आहे. आणि त्या देवतांनी केलेल्या पराक्रमांचे, त्यांनी केलेल्या मर्दुमकींचं असं जे वर्णन करून त्यातून समाजाला उठवण्याचं, त्यांचं प्रबोधन करण्याचं अतिशय चतुराईनं त्यांनी त्याचा वापर केलेला आहे. समर्थांसारखा प्रतिभावंतच हे करू शकतो. आणि म्हणून समर्थांच्या या 13 स्तोत्रांचा जेव्हा आपण विचार करू, त्याचा अभ्यास करू, चिंतन करू, मनन करू, तेव्हा तो दृष्टिकोन आपण मनामध्ये बाळगला पाहिजे. आणि हनुमंताला अतिशय विनम्र भावाने त्या वायुदेवतेला वंदन करायला पाहिजे. वंदन करूया आपण सर्व. आणि या ठिकाणीच मी माझ्या वाणीला विराम देते.